करणाऱ्या खासदारांचा, पत्रकारांच्या विरोधात अपशब्द करणाऱ्या खासदारांचा निषेध 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 अरे अशा खास संजय दिना पाटलांचा खासदार संजय दिना पाटील यांचा खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। संजय दिना पाटील यांचं करायचं काय? संजय दिना पाटील यांचं करायचं काय? बाळासाहेब ठाकरे सेनेतून नुकते जे 6 खासदार गेले त्यातले खासदार संजय दिना पाटील हे भांडूपचे खासदार आहेत। आणि काही पत्रकार असतात की जरी तुम्ही कुठल्याही पक्षात जरी गेलास तर त्यांची एक जबाबदारी असते की त्यांच्या प्रतिक्रिया घेणं। परंतु आज जी काय दुर्दैवी घटना पत्रकारांच्या बाबतीत त्यांनी अपशब्द वापरले हे खरोखरच आज लोकशाहीला ते म्हणजे साजेस असं नाही। आणि खासदारांनी हे वाक्य वापरणं आज लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल त्यांची सांगडी एक कुठेतरी जुळलेली असते। परंतु कुठेतरी गुरमीची भाषा वापरणं की आम्हाला आता कोणाची गरज नाही, निवडणुकीपूर्वी यांना पत्रकार लागतात आणि त्याच्यानंतर जेव्हा काही घटना घडतात तेव्हा मात्र त्या पत्रकारांचा निषेध व्यक्त करतात, त्यांना शिवीगाळ करतात, अपशब्द वापरतात। आणि म्हणून आज नेमबे शहरातल्या पत्रकाराने आज या ठिकाणी नेमबे महानगरपालिकेच्या समोर निषेध व्यक्त केलाय। जर याच्यावरती जर का उद्या विधानसभेत जर आवाज उठवला नाही तर हे सगळे पत्रकार उद्या किंवा परवा हे कमिशनरला त्यांच्या विरोधात निवेदन देतील। कारण अशा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्यांनी अपशब्द वापरणं हे गैर आहे आणि त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर मात्र पुन्हा परत पत्रकार या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करतील। फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांवरती जे शब्द वापरलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत। याच्यावरती पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। त्यासाठीच आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व पत्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि लवकरात लवकर या खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी करतोय।